हाय गाईज, आज आम्ही घरी चाललो कशासाठी हे तुम्हाला नंतर सांगते। तर सगळं आवरलेलं आहे। आधी श्रावूला नवीन ड्रेस घातलाय आणि त्याचे बेल्ट खाली येत आहे, हो ना। हाय, आवरलंय तुझं? दूध पेली तू? हे बेल्ट घाल असं। चिंगूला घ्यायचंय का? तुझे चिंगू कुठे दाखव बरं। तुझे चिंगू हे बघा, माझ्या शावची चिंगू आहे। चिंगा कुठे आहे? ती आहे। तर चला आता पटकन निघतो आणि उशीर पण झालाय, 8 वाजले। तर त्यांना रिटर्न यायचंय आम्हाला सोडून घरी, आणि आम्ही परत एकदा 8 दिवस घरी चाललोय। चलो मामा चल। आम्ही निघालो बरं का। मागे टाक ना। अरे म्हटलं आम्ही निघालो, चल। श्रावू काय छान आहे। तू आणि पप्पा पुढे बसले। मी येऊ नको मला। आधी भैयाचं माझं चालायचं की दोघातून एक जण पुढे बसाल, आणि आज श्रावणे आम्हा दोघांनाही बसून नाही दिलं, ती एकटीच पुढे बसली आहे आणि आज आम्ही गपचूप दोघाही मागे बसलोय। तर असंच होणार आहे। मम्मीला तर अजिबात बसून देणार नाहीये, आणि मामाचा तर विषयच नाही राहिलेला, आणि आमच्या सोबत पण नाही बसत ती, तिला एकटीला बसायचंय। थांबा तुम्हाला दाखवते कशी बसली ती। श्रावा बाय। सीट बेल्ट लावला तू सीट बेल्ट लावला का? लावला? कोणी लावला सीट बेल्ट? निम्म्या रस्त्यापर्यंत आलोय, भूक लागली, म्हटलं आता पहिल्यांदा नाश्ता करू आणि नंतर पुढे जाऊ आपण। काय झालं? भैयाला न्यायला आले होते पप्पा, तर भैया गेलाय राऊरीतून पप्पा सोबत घरी, आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी। शाऊ तर झोपलीच होती, कशी झोपली ते पण तुम्ही बघितलं। तर आता हे गेले खाऊ घ्यायला घरच्यांसाठी, दीदीसाठी आणि अक्कांसाठी पण, तर ते खाऊ घेऊन येतील, मग आम्ही जाऊ। श्रावा इकडे बघ, आणि माझी श्रावा पा। श्रावा काय दाखवते काय माहिती काय। आम्हाला आहे ना राऊरीमध्ये 2 जणी भेटल्या होत्या, त्या म्हटल्या आम्हाला गावापर्यंत सोडा। मग आम्ही त्यांना गाडीमध्ये घेतलं होतं आणि हे पण खाऊ घेऊन आले होते। तर खाऊ मागं ठेवलेला होता आणि श्रावूला वाटत होतं की ते तिचा खाऊ घेतील का काय, म्हणून तिचा एवढा मूड ऑफ झालेला होता की बस जेव्हा त्यांना खाली उतरवलं तेव्हा कुठं मॅडम बऱ्या झाल्या। घरी आल्यानंतर मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता, मस्त जेवण वगैरे केलंय आता।
नाही ना ते गाडी दोन चार दिवस एकट्याला धरून आणलं ते टारले चोरून ठुलं हे हे जर पाऊस नसता आला ना तर खाल्ले असते लोकांनी. पावसात काय होतं, पाऊस पडायला लागला तर मग आंबे नाही. आम्हाला सोडून आता ते रिटर्न नाशिकला चाललेले. राहुरीमधून भैयाला घेतील आणि त्यानंतर जातील. एकच दिवस सुट्टी होती तर ते लगेच चालले. मी आणि श्राव थांबणार आहे आता 8 दिवस. 4 दिवस माहेरी थांबू आणि 4 दिवस सासरे थांबू. त्यानंतर पुढच्या रविवारी ते येतील. चल लवकर. काय म्हणे? नको म्हणती. तुला यायचं नाही? चल 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 आरसा इकडे लोटून दे रे. सरळ कर फक्त आतमध्ये नको, बाहेर पण लोटून. चल ना. काय किती चल चल जायचंय. श्रावला काय बाहेर यायचं नव्हतं, बळच काढून घेतलंय. आणि आता मी हा ब्लॉग पण इथंच एंड करते. बाय.